श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शो साठी एक सुंदर असं चित्र दिलेलं होतं, ज्यामध्ये तो, ती आणि गुलाब होता. प्रेमाचे भाव व्यक्त करणाऱ्या त्या चित्राच्या अनुषंगाने आपल्याला खूप सुंदर सुंदर चारोळे आपल्याला आलेल्या होत्या आजच्या शो साठी. त्या शृंखलेमधील पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये पल्लवी सुशील दोडके मॅडम यांनी परभणी येथून लिहिलंय. पल्लवी सुशील दोडके मॅडम लिहित आहेत परभणी येथून की सरत गेले आयुष्य तुझ्या प्रेमळ साथीने, सरत गेले आयुष्य तुझ्या प्रेमळ साथीने, आजही करतो प्रेम सांगतो गुलाबाच्या साक्षीने, आजही करतो प्रेम सांगतो गुलाबाच्या साक्षीने. वाह, तर गुलाबाच्या साक्षीनं कितीही आयुष्य जरी सरलं तरी गुलाबाच्या साक्षीनं सांगतो की आजही माझं तुझ्यावर तितकंच प्रेम आहे, जे पहिल्या भेटीच्या वेळी होतं. तर अशी ग्वाही देणारे खूप अप्रतिम सुंदर असे भाव मॅडमच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या एका चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये शशी दरेकर सरांनी मुरगुड, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर येथून लिहिलंय. शशी दरेकर सर लिहित आहेत मुरगुड भोईगल्ली, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर येथून. सरांनी लिहिलंय की काट्या कुट्याचे आयुष्य आपले गरिबीनी सरले, तरुणपणीचे दिवस आठवत गुलाब पुष्प तुझ्या केसात माळले. काट्या कुट्याचे आयुष्य आपले गरिबीनी सरले, तरुणपणीचे दिवस आठवत गुलाब पुष्प तुझ्या केसात माळले, गुलाब पुष्प तुझ्या केसात माळले. वाह, अगदी सहज सुंदर मनातले भाव अप्रतिमरित्या सरांनी आपल्या या सुंदर अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेले होते. की जेव्हा जीवनाचा प्रवास सुरू केला तेव्हा खूप सारी स्वप्न होती, गरिबी होती, अडचणी होत्या, प्रॉब्लेम्स होते, तरीही साथ दिली, सोबत दिली. आणि तरुणपणीचे दिवस आठवत आज गुलाब पुष्पाच्या रूपाने प्रेमभाव व्यक्त केले. आणि या सुंदर अशा चारोळीनंतर पुढच्या एका चारोळीमध्ये सौ स्वाती विजय माळवदे मॅडम यांनी डोंबिवली पूर्व येथून लिहिले. सौ स्वाती विजय माळवदे मॅडम लिहित आहेत डोंबिवली पूर्व येथून की वाट तुझी पाहून थकलो वार्धक्याकडे दोघेही झुकलो, वाट तुझी पाहून थकलो वार्धक्याकडे दोघेही झुकलो, आता तरी कर प्रेमाचा स्वीकार, आता तरी कर प्रेमाचा स्वीकार, किती करशील माझा तिरस्कार, किती करशील माझा तिरस्कार. वाह, आणि खरंच की तुझी वाट पाहून थकलो वार्धक्याकडे दोघेही झुकलो. म्हणजे जेव्हा नात्यांचा प्रवास जेव्हा सुरू केलेला असतो तेव्हा त्या नात्यांच्या प्रवासामध्ये खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या चढ उतार येत असतात. आणि जे चढ उतार आहेत त्या आलेल्या चढ उताराला, संकटांना, प्रॉब्लेमना तोंड देत देत जेव्हा वार्धक्याकडे झुकलेले असतात ते दोघे जोडीदार, त्यावेळी शेवटच्या वार्धक्याच्या क्षणी विनवणी करणारी की आता प्रेमाचा स्वीकार कर, झालं गेलं सोडून दे, विसरून जा, तिरस्कार करणं बंद कर, असं सुंदर असं शब्दांकन भावस्पर्शी भाव या चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ मनीषा पटवर्धन मॅडम यांनी गोळप रत्नागिरी येथून लिहिलंय. सौ मनीषा पटवर्धन मॅडम लिहित आहेत गोळप रत्नागिरी येथून की आजही तेच प्रेम ताजे लोणचे मुरले चविष्ट झाले. वा, आजही तेच प्रेम ताजे लोणचे मुरले चविष्ट झाले, गुलाब पुष्प आत्ता देतो, गुलाब पुष्प आत्ता देतो, तेव्हाचे स्वप्न आज खरे झाले, तेव्हाचे स्वप्न आज खरे झाले. तर गुलाब पुष्प देण्यासाठी वयाचं बंधन नसतं, प्रेम ताजा आहे, ते लोणच्यासारखं मुरलेलं आहे, ते चविष्ट आहे. आणि माग गुलाब पुष्प द्यायचं राहिलेलं असेल तर तो गुलाब पुष्प आज देतो. आणि मला गुलाब पुष्प हा द्यायचाच होता, ते एक स्वप्न होतं, ते आज सत्यात उतरलं. अशा अनुषंगानाचे भाव मॅडमच्या या चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये श्री रमेश रामचंद्र मुळे सरांनी चाकण, जिल्हा पुणे येथून लिहिलंय. श्री रमेश रामचंद्र मुळे सर लिहित आहेत चाकण, जिल्हा पुणे येथून की फुलांची कमी नव्हती या बगीचात, फुलांची कमी नव्हती या बगीचात, विशेष बाब म्हणजे नजर गुलाबावरच खिळून राहिली, नजर गुलाबावरच खिळून राहिली. वाह वाह, खरंच की बगीच्यामध्ये तर फुलं खूप होती, पण फुलांकडे कोण बघते जेव्हा तू सामोरी असतेस. या अनुषंगानाची आपल्या प्रियसीला, आपल्या पार्टनरला, आपल्या पत्नीला अनुषंगून मनामध्ये जे भाव येतात ते भाव सरांनी सुंदररित्या व्यक्त केलेले आहेत. की खूप सारी फुलं आहेत पण नजर ह्या गुलाबावर खिळली, तुझ्यावर खिळली. अप्रतिम शब्दांकन होतं. आणि याबरोबरच पुढच्या एका चारोळीमध्ये आरती या नावाने, मानिनी या नावाने मॅडमने लिहिले भोसरी पुणे येथून. आरती मानिनी मॅडम लिहित आहेत भोसरी पुणे येथून की ढळली आता सांज सके प्रीत मुकी ती राहिली, ढळली आता सांज सके प्रीत मुकी ती राहिली, शब्द खेळ ना कळे मला, शब्द खेळ ना कळे मला, व्यथा गुलाबाने जाणली, व्यथा गुलाबाने जाणली. क्या बात आहे की सांज ढळल्यानंतर सुद्धा
मुकी राहिलेली जी प्रीत होती, जी बोलायची प्रीत होती, जे बोलायचं होतं, जे मनातलं व्यक्त करायचं होतं, जे शब्दांचे खेळ होते, कसं बोलावं कळत नव्हतं, ते सगळं काम जे आहे ते एका गुलाबाने केलं आणि गुलाबाला माझ्या मनाची व्यथा कळली, असं सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. पुढच्या एका चारोळीमध्ये सौ ज्योती कुलकर्णी मॅडम लिहित आहेत. सौ ज्योती कुलकर्णी मॅडम यांनी लिहिलंय की आयुष्याची संध्याकाळ साथ संगत ही प्रेमाची, आयुष्याची संध्याकाळ साथ संगत ही प्रेमाची, जाईल सुखाचा काळ शेवटी अपेक्षा सुखाची, जाईल सुखाचा काळ शेवटी अपेक्षा सुखाची. तर आयुष्याच्या संध्याकाळी प्रेमाची साथसंगत हवी आणि खरी गरज जी असते ती 40 वर्षे 45 वर्षे वय झाल्यानंतर खरी गरज असते सोबतीची, खरी गरज असते आधाराची, खरी गरज असते सहानुभूतीची, खरी गरज असते ती एकमेकांना साथ देण्याची. आणि त्याच वेळेमध्ये जर मनमुटाव होत असतील, त्याच वेळेमध्ये जर मतभेद होत असतील तर नंतरचा जो काळ असतो वृद्धकाळाचा तो अतिशय खडतर असा जातो. मुलं दूरवर निघून जातात, कुटुंबामध्ये दोघेच असतात, त्या दोघांनीच एकमेकांना समजून घेणं हे खूप गरजेचं असतं. आणि याबरोबरच पुढच्या एका चारोळीकडे वळूयात, ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये दीपाराणी पांडुरंग गोसावी मॅडम लिहित आहेत पुणे येथून. दीपाराणी पांडुरंग गोसावी मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय की फूल माळतो केसात तुझ्या आनंद घेतो जीवनात माझ्या, फूल माळतो केसात तुझ्या आनंद घेतो जीवनात माझ्या, फुलापरी तो तुझा हसरा चेहरा, फुलापरी तो तुझा हसरा चेहरा, प्रेमाचा गंधित जिव्हारी कोपरा, प्रेमाचा गंधित जिव्हारी कोपरा. वाह. तर फूल तुझ्या केसात माळत असताना मी स्वतः सुद्धा खूप आनंदी असतो, मी जीवनाचा आनंद घेत असतो आणि तुझा फुलासारखा चेहरा पाहिल्यानंतर प्रेमाचा एक गंधित असा कोपरा जो आहे तो माझ्या मनामध्ये असतो. तर प्रेमाचा तो गंधित असा कोपरा मॅडमनी शब्दबद्ध केलेला आहे फूल देत असतानाचा. खूप अप्रतिम शब्दांकन होतं. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये प्रभाकर पराठे सरांनी लिहिले. प्रभाकर पराठे सर लिहित आहेत चंद्रपूर येथून की प्रेमातच आहे जगण्याचा आनंद, प्रेमातच आहे जगण्याचा आनंद, प्रतीक प्रेमाचे गुलाब सुमन, प्रेमातच आहे जगण्याचा आनंद, प्रतीक प्रेमाचे गुलाब सुमन, भेटशील जेव्हा तू बागेत, भेटशील जेव्हा तू बागेत, होतील माझ्या भावना व्यक्त, होतील माझ्या भावना व्यक्त. वाह वाह. तर तिला असं वाटतं की मी प्रेम व्यक्त करत नाही, तिला असं वाटतं की प्रेम नाही, परंतु प्रेमात जगण्याचा आनंद आहे आणि गुलाब हे प्रेमाचं प्रतीक आहे. तू जेव्हा बागेमध्ये भेटशील तेव्हा गुलाब पुष्प तुला देत असताना माझ्या मनातल्या प्रेमाच्या ज्या भावना आहेत त्या निश्चितपणे व्यक्त होतील, अशी ग्वाही देणारी सरांची अप्रतिम अशी ही रचना होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी लिहिलंय चंद्रपूर येथून. ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून की नियतीने घडवली भेट आयुष्याच्या या वळणावर, नियतीने घडवली भेट आयुष्याच्या या वळणावर, फूल गुलाबाचे प्रेमाचे प्रतीक, फूल गुलाबाचे प्रेमाचे प्रतीक, देऊन या मागतो जगण्याचा आधार, देऊन या मागतो जगण्याचा आधार, जगण्याचा आधार. नियती ही भेट घडवत असते, नियती ही आयुष्यामध्ये पार्टनर बनवत असते. आयुष्यामध्ये जेव्हा वेगवेगळी वळणं येतात तेव्हा जेव्हा आधाराची गरज असते तेव्हा आपण आशेने एखाद्याकडे जातो, आपण आशेने त्या व्यक्तीला एक आधार मागत असतो. तर गुलाबाचं प्रतीक देऊन प्रेम व्यक्त करून आपण आधाराची अपेक्षा करत असतो आणि ते कधीच गैर नसतं. कारण प्रेमामध्ये नात्यामध्ये दोघांनी त्याग केलेला असतो, दोघांचं समर्पण असतं आणि त्या समर्पणाबद्दल त्या प्रेमाबद्दल त्या त्यागाबद्दल जे आहे ते मॅडमनी अप्रतिम आधार मागणारी एक सुंदर अशी ही रचना होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये आशिष देव सरांनी लिहिले चंद्रपूर येथून. आशिष देव सर लिहित आहेत चंद्रपूर येथून, कर तू प्रिये प्रेम माझे कबूल, कर तू प्रिये प्रेम माझे कबूल, देतोय तुला प्रतिकात्मक मी गुलाबाचे हे फूल, देतोय तुला प्रतिकात्मक मी गुलाबाचे हे फूल. तर एक प्रपोज करण्याच्या अनुषंगानेची सरांची ही अप्रतिम अशी चारोळी होती की तू माझं प्रेम कबूल कर, हे एक गुलाब स्वीकार आणि माझं प्रेम कबूल कर. प्रेमाची कबुली मागण्यासाठी आणि प्रेमाची कबुली देण्यासाठी गुलाब पुष्प याशिवाय दुसरा म्हणजे अतिशय चांगला मार्ग नसतो. त्यामुळं त्या गुलाब पुष्पाला प्रेमाचं प्रतीक असं मानलं जातं. खूप सुंदर असं शब्दांकन साध्या आणि सोप्या शब्दामध्ये गहिरे भाव मांडणारी सरांची ही चारोळी होती. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये अनुपमा भट मॅडम लिहित आहेत बालेवाडी पुणे येथून. अनुपमा भट मॅडम यांनी बालेवाडी पुणे येथून लिहिले की मामा
करती प्रपोज तिला लाल गुलाब त्यांच्या हाती. मामा करती प्रपोज तिला लाल गुलाब त्यांच्या हाती. तटस्थ बसली वाटते ती कोणी तरुण लावण्यवती. तटस्थ बसली वाटते ती कोणी तरुण लावण्यवती. तरुण लावण्यवती. वाह, खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन या सुद्धा रचनेमध्ये होतं की गुलाबाच्या पुष्पाद्वारे प्रेम व्यक्त करण्याचा भाव मॅडमनी मांडलेला होता. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये अनिता प्रवीण कळसकर मॅडम यांनी लिहिले. मॅडम लिहितायत, अनिता प्रवीण कळसकर मॅडम लिहितायत की सगळं आयुष्य संपून चाललंय तुझी वाट चातकासारखी पाहून. सगळं आयुष्य संपून चाललंय तुझी वाट चातकासारखी पाहून. अचानक भेटशील कधीतरी म्हणून गुलाब ठेवलाय ग मी जपून. अचानक भेटशील कधीतरी म्हणून गुलाब ठेवलाय ग मी जपून. गुलाब ठेवलाय ग मी जपून. वाह वाह वाह. आणि खरंच की आपल्या मनामध्ये कोणीतरी असतं, आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल प्रेम असतं. ती व्यक्ती जी आहे ती कुठेतरी दूर गेलेली असते. आपल्याला ते भाव व्यक्त करायचे असतात, ती व्यक्ती भेटत नाही. परंतु त्या व्यक्तीच्या नावे असलेला जो गुलाब असतो तो आपण ठेवलेला असतो. या वेड्या आशेवर ठेवलेला असतो की ती कधीतरी भेटेल आणि तिला आपण हा गुलाब देऊ, तिला आपलं हे प्रेम व्यक्त करू. आणि म्हणून मॅडमनी लिहिलंय की तुझी चातकासारखी वाट पाहून आयुष्य संपत चाललंय. तू कधीतरी भेटशील म्हणून गुलाब जो आहे तो जो तुझ्यासाठी घेतलेला आहे आणि जो तुला द्यायचा आहे तो तसाच ठेवलेला आहे. वाह, खूप सुंदर भावस्पर्शी भाव या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ शुभांगी आनंद भोसले मॅडम लिहितात कल्याण इथून. सौ शुभांगी आनंद भोसले मॅडम यांनी कल्याण इथून लिहिलंय की राहावी अशीच प्रेमाची साथ सोबत असताना तुझी. राहावी अशीच प्रेमाची साथ सोबत असताना तुझी. कोणता दिवस आणि कोणती रात्र, कोणता दिवस आणि कोणती रात्र 7 वचनांची पडावी ना भूल. वाह, 7 वचनाची पडावी ना भूल. म्हणून देव करतो तुला गुलाबाचे फूल. म्हणून देव करतो तुला गुलाबाचे फूल. आणि खरंय की प्रेमाची साथ राहण्यासाठी, सोबत राहण्यासाठी प्रेम मधून मधून व्यक्त करत राहिलं पाहिजे. जसं मी या शो मध्येच आधी सुद्धा म्हटलो की प्रेम असून उपयोग नाही, ते व्यक्त करता आलं पाहिजे, ते कृतीतून दिसलं पाहिजे, ते वेळोवेळी मदतीला धावलं पाहिजे. त्या प्रेमाने फुंकर घातली पाहिजे, त्या प्रेमाने ओलावा दिला पाहिजे, त्या प्रेमाने गोडवा दिला पाहिजे, त्या प्रेमाने एक आश्वासक मिठी, एक आश्वासक खांद्यावर हात ठेवला पाहिजे आणि म्हटलं पाहिजे तू काळजी करू नको, मी तुझ्या सोबत आहे. तू घाबरू नको, मी तुझ्या सोबत आहे. हे म्हणजे प्रेम. आणि 7 वचनांची भूल जी आहे ती पडली नाही पाहिजे. जेव्हा 7 वचनं घेतली जातात, सप्तपदी केली जाते, त्यावेळी एकमेकांना प्रत्येक क्षणांमध्ये साथ देण्याचं वचन आपण देत असतो. त्या वचनांची भूल ना पडावी असं सुंदर असं शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या श्रोते हो, आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये उज्ज्वला रायकवार मॅडम यांनी लिहिले मस्कत ओमान येथून. उज्ज्वला रायकवार मॅडम लिहित आहेत मस्कत ओमान येथून. आता फक्त तू आणि मी या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की खस्ता खाऊन तू सुख पेरिले संसारात. खस्ता खाऊन तू सुख पेरिले संसारात. मीही हरवलो होतो रोजच्या रामगराड्यात. मीही हरवलो होतो रोजच्या रामगराड्यात. आता आयुष्याच्या संध्याकाळी जगूया थोडं मनासारखं. आता आयुष्याच्या संध्याकाळी जगूया थोडं मनासारखं. क्षण आनंदाचे घेऊ चोरून, क्षण आनंदाचे घेऊ चोरून. हसणाऱ्या या फुलासारखे, हसणाऱ्या या फुलासारखे. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि खरंय की आयुष्यामध्ये खूप सारी संकट येतात, खटाटोप करावा लागतो आणि जगायचं राहून जातं. तेव्हा आयुष्याच्या संध्याकाळी आपण जगून घेऊया असे अप्रतिम असे भाव मॅडमच्या या सुंदर अशा रचनेमध्ये होते श्रोते हो. आणि आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा दोघं जण असतात त्यावेळी वेळ देणं खूप गरजेचं असतं. त्यावेळी फक्त गरज असते ती वेळेची, एकमेकांना समजून घेण्याची, एकमेकाच्या मनात काय चाललंय याची. नाहीतर माणूस आतून खचून जातो, माणूस आतून दुःखी होतो, तो एकटा पडतो. त्याबद्दलचे अप्रतिम असे भाव जगण्याचा सुंदर असा संदेश देणारी मॅडमची रचना. आणि याबरोबरच सखा या शीर्षकाखाली संगीता नागदिवे मॅडम लिहित आहेत सना या नावाने यवतमाळ येथून. संगीता नागदिवे मॅडम यांनी सना या नावाने यवतमाळ येथून सखा शीर्षकाखाली लिहिलंय की प्रेमाचे प्रतीक लाल गुलाब. प्रेमाचे प्रतीक लाल गुलाब. हातात दिसते किती हा छान, हातात दिसते किती हा छान. सख्याने सखीला पुष्प देऊन, सख्याने सखीला पुष्प देऊन. मिळवून दिला प्रेमाचा मान, मिळवून दिला प्रेमाचा मान. वाह वाह. आणि खरंय की प्रेमाचा गुलाब देणं हे फक्त प्रेम व्यक्त करणंच नाही, तर तो एक सन्मान आहे. कोणी कोणाला असा सहजच गुलाब देत नाही.
गुलाब देत असताना त्या व्यक्तीबद्दल मनात खूप सारे भाव असतात, प्रेम असतं, आदर असतो आणि त्या व्यक्तीसोबत आपल्याला आयुष्याचा प्रवास करायचं असं आपण नियोजन केलेलं असतं. त्या अनुषंगानं तो दिलेला गुलाब असतो. तो एक मान सन्मान ज्याला मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच आखेल शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.